माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। पूर्वरंगाच्या सुरुवातीला ज्याला प्रथम वंदन करावं असं शास्त्रात दिलेलं आहे त्या मंगलमूर्तीच्या नावाचा विचार केला आणि उत्तरंगाच्या सुरुवातीला ज्यांच्या सवय आहे त्या रामप्रभूंचा विचार केला। तुम्हाला माहिती असणार रामप्रभू आज गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत अनेक ठिकाणी उत्सव सुरू असतील, कथा कीर्तन सगळं सुरू असेल। तुमच्या सगळ्यांच्या माहितीत महत्त्वाची गोष्ट अशी आली 22 जानेवारी ज्या दिवशी त्यांचा जन्मतिथी आम्ही रामनवमी इथे साजरा करतो, दरवर्षी प्रत्येक मंदिरामध्ये साजरा होतो, पण त्यांचा जन्म जिथे झाला त्या अयोध्येमध्ये 22 जानेवारीला स्थापना झाली आणि अख्ख्या भारतभर त्या दिवशी राम भक्तीची लाट उसळली। असं एकही मंदिर नव्हतं की जिथे काहीतरी उत्सव तेव्हा झाला। 22 जानेवारीची गोष्ट बोलतो, तुमच्या मंदिरातही काहीतरी झालं असेल, लक्षात घ्या। पण मूळ कुठलं आहे? अयोध्या। आम्हाला सगळ्या भारतातल्या लोकांना आनंद का झाला तर त्यांचं मूळ जन्मस्थान जे आहे अयोध्या, त्या ठिकाणी त्यांच्या मूर्तीची स्थापना झाली 22 जानेवारी। मग ती अयोध्या फार महत्त्वाची आहे। रामप्रभू आम्हाला कुणामुळे कळले तर अयोध्या नगरीमुळे कळले। म्हणून आज मंगलमूर्तीची कथा करायचीच आहे, पण मंगलमूर्तीची कथा करताना रामप्रभूंशी संबंधित असणारी जी अयोध्या हिची देखील कथा करायची आहे असं मनामध्ये आहे। म्हणजे रामप्रभू समोर तर त्यांनाही ऐकवायचं तर त्यांच्याशी रिलेटेड काहीतरी असलं पाहिजे आणि मंगलमूर्तीचा आशीर्वाद असणारी कथा असली पाहिजे। या दोन्ही गोष्टींचा सांगड घालावा असं मनात आलं। आता हे मी करतोय असं मला वाटत असेल तर चूक आहे, की सगळी बुद्धी देणारा मला देखील प्रभू रामच आहे आणि मी मनापासून सांगतो ही कथा मी आज पहिल्यांदा करतोय। म्हणजे ही बुद्धी मला नाही होती की आल्यामुळे पहिल्या दिवशी तुम्ही मंगलमूर्तीला शाळेत जाणार असाल तर मंगलमूर्ती आणि रामप्रभूंशी संबंधित कथा कशी एकत्र करता येईल। तर मूळ अयोध्या, या अयोध्या नगरीची स्थापना कशी झाली आपण गीत रामायणामध्ये ऐकतो, अयोध्या म्हणून निर्मित नगरी सगळ्यांना ऐकतो। आणि या नगरीमध्ये मुळात हे सूर्यकुल आहे, रामप्रभूच्या कुलामध्ये जन्माला आले। अगदी इक्ष्वाकूपासून रामप्रभूच्या पुढे लवकुश सगळ्यांपर्यंत अनेक राजे या अयोध्येमध्ये येऊन गेले, होऊन गेले, अनेक पराक्रमी झाले होते। तुम्हाला आम्हाला जास्त माहिती असणारे राजे ते म्हणजे राजा दशरथ। सगळ्यांना माहिती का माहिती आहे तर ज्यांना आम्ही नित्य वंदन करतो त्या रामप्रभूंचे ते वडील आहेत, राजा दशरथ। मग हे दशरथ राजे अयोध्येमध्ये होते तेव्हाची कथा आहे। दशरथ राजे अयोध्येमध्ये होते, नंतर प्रभू रामचंद्र जन्माला आले ना। मग ज्या दशरथ राजे ज्या अयोध्येमध्ये होते त्या अयोध्या नगरीवर कधी काही संकट आली नसतील का? येत होती। मग त्या संकटाचं निवारण कसं झालं? म्हणजे समजा आडेगाव आहे, कधी ना कधी संकट येतात। बघा निसर्ग चक्रीवादळाच्या आडेकरी संकट अख्ख्या गावावरती, तसं अयोध्येवर पण कधी ना कधी संकट येत होती आणि ती कशी निवारण होत होती याची कथा आपल्याला बघायची। अयोध्येमध्ये राजा दशरथ राज्य करत होते आणि दशरथ पण कोणी सामान्य नव्हते बरं, रामप्रभूंचे वडील आहेत लक्षात घ्या। आणि पराक्रमी ते इतकं होतंय त्यांचं नावच काय आहे? दशरथ। म्हणजे एका वेळी 10 रथांवरती ज्यांचं अधिपत्य होतं आणि ते युद्ध करत होते म्हणून त्यांना दशरथ काय नाव। आणि स्वर्गामध्ये देवांच्या बाजूने लढायला जायचे दशरथ महाराज, म्हणजे किती पराक्रमी होते। आणि अयोध्या नगरीचे राजे नव्हते तर त्या काळामध्ये सर्व पृथ्वीचं राज्य होतं दशरथाला। म्हणजे पृथ्वीवरती दुसरं कोणी दशरथांच्या पुढे नव्हतं, इतके पराक्रमी होते राजा दशरथ। आमच्या कबीर महाराजांनी हा सांगून झालं उत्तम। कबीरांचं सांगणं थोडं वेगळं आहे, लक्षात घ्या, समजून घ्यावं लागतं। कबीराने काय सांगितलंय? राम राम कहते सब
दशरथ न कहे कोई, राम राम कहते हैं सब, दशरथ न कहे कोई, एक बार दशरथ होके बोले तो कोटि जन्म फल प्राप्त होते। आता थोडं बोलून सांगतो म्हणजे कबीरांचं सांगणं किती वेगळं आहे। पहिल्या त्यांनी काय म्हटलं, राम राम कहते हैं सब, दशरथ न कहे कोई। आपण म्हणत नाही बघा, दशरथचं नाव घेतो, रामच म्हणतो, नाव घेतो। आणि पुढच्या वेळी काय सांगितलं, एक बार, इथे फक्त दशरथ वापरलं नाही, इथे शब्द काय वापरला, दशरथ। रथ म्हणजे दिन होय आणि दश म्हणजे 10, म्हणजे काय, माणसाची जी 10 इंद्रिय आहेत ना, 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय, यांच्या सकट नतमस्तक तेव्हा पुढे झालं तर कोटी जन्मात पूर्ण झालं। कबीरांनी शब्दाची ओळख केली, एकदा दशरथ वापरलं आणि एकदा दशरथ वापरलं, हे समजून घेणं आणि अशा पद्धतीने दशरथ होऊन त्यांच्या समोर गेलं तर आजही ते आपल्याला आशीर्वाद देतात। असे राजा दशरथ अयोध्या नगरीमध्ये राज्य चाललं होतं, छान राज्य चाललं होतं, कुठल्याही प्रकारचा त्या राज्यामध्ये कुठलाही तणाव नव्हता, अतिशय सुखाने राज्य चाललं होतं। राण्या होत्या, पराक्रमी तर होते, म्हणजे राज्य किती चाललं चाललं होतं याचं वर्णन बिंदीमध्ये केलं आहे। देवाने राज्य चालविले, राजाचं प्रेम कुणासारखं होतं, आपल्या मुलावर असतं। बघा, बापाचं किंवा आईचं मुलावर जे प्रेम असतं ना, त्याप्रमाणे सगळ्या प्रजेवरती राजाचं प्रेम होतं आणि त्यामुळे प्रजेचं पण राजावरती आपल्या वडिलांवर असतं तसं प्रेम होतं। असं राज्य चाललं, पुत्र प्रेमाने राज्य चाललेले आणि पौर सारे, पौर म्हणजे लोक, प्रजा, जनता स्वसुखार्थ मग्न, सगळ्याला इतकं सुख होतं त्यामुळे प्रत्येक जण आनंदात होता। हल्ली फार दुर्मिळ झाले बघा, लोक जगत असतात पण आनंदात असण्याची संख्या मोठी तर कमी आहे। काय रे, नाही ते असं झालं तसं झालं, काही ना काही चिंता, काही ना काही प्रॉब्लेम प्रत्येकाला आहे। आनंदात असणं फार महत्वाचं आहे, दुर्मिळ झाले हल्ली। आठवून बघा तुम्ही, स्वतःशी आठवून बघा की मी कधी इतक्या मोकळ्या आनंदात होतो की एकही चिंता नव्हती माझ्या डोक्याला, नाही मिळत कसा दिवस। पण सगळी प्रजा आनंदात होती का, तर राजा दशरथ राज्य करत होते। आणि पुढे सांगितलंय मृत्यू बेकारी नाही। आता तुम्ही म्हणाले वा वा, मृत्यू नाही याचा अर्थ असा घ्यायचा नाही, मृत्यू नाही याचा अर्थ कोणी मरतच नव्हतं असं नाही, तर अपमृत्यू होत नव्हता, लवकर अकाली जाणं आहे ना ते होत नव्हतं। मृत्यू बेकारी, बेकारी नव्हती, राजामध्ये सगळ्यांना सगळं पुरेसं मिळत होतं, त्यामुळे बेकार पण नव्हता। त्यामुळे बेकार भत्ता नावाचा भत्ता द्यावा लागतो हल्ली, किंवा लाडकी बहीण, लाडका भाऊ, सन्मान योजना, या सगळ्या योजनांची गरज नव्हती, सगळ्यांना सगळं मिळत होतं। मृत्यू बेकारी, रोग नाही, सगळ्यांना सगळं मिळत असल्यामुळे, मनाने सगळ्या आनंदी असल्यामुळे शरीर देखील आनंदात होतं, त्यामुळे कुठे रोगराई पसरलेली नव्हती, कोरोना नव्हता। मन आनंदी असलं की शरीर आनंदी राहतं, मग मनाने सगळे आनंदात असल्यामुळे रोगराई पण नव्हती, मृत्यू बेकारी, रोग नाही, पाप, आणि सगळे आनंदात असल्यामुळे
त्यामुळे कुणाच्या मनामध्ये पाप भावना नव्हती. अख्ख्या राज्यात बोलतो मी. आणि पुढे सांगितलंय चौर्य. आणि त्यामुळे कुणाला चोरी करावीशी वाटत नव्हती. मला पाहिजे तेवढं जर माझ्याकडे आहे तर मला चोरी करावीशी वाटेल का? नाही वाटत. त्यामुळे चोरी करावीशी वाटत नव्हती. आणि पुढचा महत्वाचा शब्द त्यांनी निवडला कापथ्य. हा शब्द सगळ्यांसाठी नवीन असेल म्हणून थोडा कळून सांगतो. कापथ्य म्हणजे दुसऱ्याबद्दल वाटणारी असूया, वैर, किंवा मराठी सांगू का जेलसी. लक्षात. दुसऱ्याबद्दल आपल्याला मत्सर वाटतो, केव्हा वाटतो, पण तसा कोणालाही वाटत नव्हता कोणाही बद्दल. अशी सगळीच जनता अत्यंत आनंदात होती. म्हणून सुख अपार. म्हणतात काय म्हणते? सुख अपार. सगळे अतिशय आनंदात होते. सगळं काही छानच चाललं होतं. आणि अशा अयोध्या नगरी राजाला मान सगळेजण देतच होते. आणि राजा देखील सगळ्या प्रजेला काय हवंय काय नको हे जातीने पाहत होता. सगळेच नियम पाळले जात होते. हे असं सगळं आनंदात चाललं होतं. आता याचं वर्णन आता करावे तर आपल्याला वाटतं, पण हे सगळं त्या काळात नाही. बरं आता कलियुग चाललंय म्हणून हे वर्णन फक्त कीर्तनातच बरं वाटतं. आता या 4 वेळेला बघायला मिळतील का? कुठे कुठे नाही मिळणार. त्यामुळे आपल्याला थोडंसं नवीन वाटतं, अरे असं कसं. पण हे त्या काळातलं वर्णन आहे ज्या काळात रामप्रभू जन्माला. लक्षात. या काळातलं वर्णन आहे. आणि नुसते लोकच असे नव्हते. अजून त्याचं वर्णन केलंय त्या अयोध्या संपूर्ण राज्यातले प्राणी, वनस्पती आणि सगळा निसर्ग आनंदात होता. ते पण आनंदात असले पाहिजे तर ते चांगले वागतात. फक्त माणसंच नाही. आम्ही फक्त माणसाचा विचार करतो. आम्ही हरी इतके संकुचित झालोय. आम्ही फक्त आमचा विचार करतो, माझा विचार करतो. दुसऱ्याचा विचार करत विसरून गेलो. इतके आत्मतत्वी झालोय. पण त्या अयोध्येतले प्राणी, पक्षी आणि झाडं सुद्धा आनंदात होती. त्याचं छान असं वर्णन केलंय. किती प्राणी आणि पक्षी आनंदात होते. त्रिकाळी गाई दुहती, त्रिकाळी गाई दुहती, इच्छिले तितके दूध देती. यथा काळी मेघ वर्षती, यथा काळी मेघ वर्षती, समयोचित आहुनी. काय वर्णन केलं बघा. त्रिकाळी गाई होती. गाई नुसत्या दूध देत नव्हत्या. आमच्याकडे चर्चा काय नाही, आमची जरी एक वेळ द्यायला हवी. आजच्या चर्चा म्हणतो 3 वेळा गाई दूध देत होत्या. एकदा नाही 3 वेळा. त्रिकाळी गाई दूध होती. आता हे का होत होतं? आज का होत नाही? तर गायींच्या मनामध्ये सुद्धा प्रसन्नता होती, चित्तामध्ये. आता ती का होती? याचं कारण अयोध्येतले सगळे लोक, राजा दशरथा सकट, आधी गायीला गोग्रास भरवत होते. गायीला आधी घास भरवायचा आणि मग आपण दुपारी घरात जेवायचं. गायीला अन्न भरवल्याशिवाय, त्याला गोग्रास असं म्हणतात, दिल्याशिवाय कोणी जेवत नव्हता. इतका मान गायीला होता. त्याला धन मानलं जात होतं, गोधन. त्यामुळे गायी मनाने आनंदी होत्या आणि त्यामुळे मालकाला गरज असेल तर 3 वेळा दूध देत होत्या. माझ्याला पत्ता नाहीये, नाही विचार बुवासाठी गाय कुठे सांगा मला. आणि पुढे सांगितलंय इच्छिले तितके दूध देते. मालकाची इच्छा असेल तितकं दूध देत होत्या. फक्त तुझे मालक कसे होते? आजच्यासाठी नव्हते. जास्तीत जास्त विकता कसं येईल हे बघणारे नव्हते. कोणी विकतच नव्हतं. आपल्याला प्यायला, पुराबाळांना प्यायला असाच वापर केला जात होता. आणि त्यामुळे त्या घराला गरज असेल तितकं दूध गायी देत होत्या. आणि पुढे पाऊस
पाहिजे असेल तिथे पाहिजे असेल तसा पडत होता. हे फार महत्वाचं आहे. नाही इकडे पूर आणि तिकडे टँकर निघाला होता. आजची परिस्थिती सांगते. पण पाऊस सुद्धा तसा करत नव्हता. अयोध्या नगरीमध्ये जिथे पाऊस पाहिजे तिथे पडत होता. पाहिजे असेल तेवढाच पडत होता. कीर्तनकाराचा शब्द हे भांडार असतो. आज पाऊस पडल्यानंतर आपण कसं म्हणतो, हवा तसा पडतोय असा शब्द वापरतो की नाही. पण हा शब्द वेगळ्या पद्धतीने वापरतो. अयोध्येमध्ये पण पाऊस पडत होता. कसा पडत होता? हवा तसा. हवा तसा आहे, शब्द तोच आहे बघा, पण अर्थात किती फरक आहे. ज्याला जसा हवा असेल तसा, म्हणजे हवा तसा. मुळात कीर्तन कसं करावं? हवं तसं नाही करायचं, हवं तसं करायचं. असा पाऊस पडत होता. त्यामुळे वृक्ष देखील आनंदात होते. फळं फुलं सगळी अशी बहरून येत होती आणि सगळं चांगलं चाललेलं होतं. आणि एवढ्यामध्ये एक दिवस दरबार भरलेला होता आणि या गादीचे मालक आले. आणि या गादीचे मालक जेव्हा येतात की नाही, ते सतत नाम घेत येतात. नारायण 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 नारद महामुनी अयोध्येमध्ये आले आणि वळवी आली दशरथाकडे की देवर्षी नारद आले. लक्षात घ्या, या गादीला जो काही मान आहे तो त्यांच्यामुळे आहे. आणि म्हणून या गादीवर उभं राहून काही बोलायचं नाही. ते योग्य असेल ते बोलायचं. इथून बोलताना मर्यादा पाळायची. हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ते देवर्षी नारद आहे. आता देवर्षी का हा शब्द पण सांगतो पुढून. देव असून ऋषी होते म्हणून त्याला देवर्षी म्हणतात. नारदांना देवर्षी का म्हणतात? तर देव पण होते, कारण ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. नारद हे ब्रह्मदेवाचे द्वितीय पुत्र आहेत. म्हणजे देव होते, पण देव असून ऋषी सर्व वागत होते म्हणून त्यांच्या मागे देवर्षी लावतात. महर्षी कुणाच्या मागे लावतात? जे महान असतात, मोठे असतात, पण ऋषी सारखे वागतात, त्यांच्या पाठीपुढे महर्षी लावतात. यांच्या पाठीपुढे देवर्षी लावतात. राजर्षी कुणाच्या मागे लावतात? ते राजा असतात पण ऋषी सारखे वागतात, राजर्षी. तर देवर्षी नारद आले. नारद आले म्हटल्यानंतर राजा दशरथ स्वतः समोर गेला. त्या काळामध्ये साधू संतांना फार किंमत होती. राजा स्वतः सामोरा गेला आणि देवर्षी नारदांची पाद्यपूजा केली. असे साधू संत आपल्याकडे आल्यानंतर त्यांची पाद्यपूजा करावी. पायावरती पाणी दूध वगैरे असेल औषध करावं त्यांना. तर ते सगळं केलं दशरथाने आणि सन्मानपूर्वक नारद महाराजांना राजदरबारामध्ये आणलं. आणि त्या काळी सर्वच राजाच्या दरबारामध्ये राजाच्या सिंहासनाच्या जवळ त्या उंचीचं दुसरं सिंहासन असायचं. अशा साधू संतांना आल्यानंतर बसायला त्यांना खाली बसवलं जात, उच्च आसनावर बसवलं जायचं. तसं देवर्षी नारदांना तिथे बसवण्यात आलं. तिथे बसून त्यांची पूजा वगैरे करण्यात आली. सन्मानपूर्वक त्यांना वागणूक देण्यात आली. नाही तर आपल्याकडे कसं हल्ली खरोखर घराघरामध्ये गेल्यानंतर कधी कधी भीती वाटते. एखाद्या घरी जावं तर त्या घराच्या पहिल्याच हॉलमध्ये म्हणतो त्या खोलीमध्ये दरवाजा उघडा असतो, आपण आत शिरलो तर एखादा मुलगा किंवा मुलगी असते, पण ती आपल्या मोबाईलमध्ये इतकी मग्न असते ना की आलेल्या माणसाला या म्हणण्यात सुद्धा भाग नाही. हे आपल्या हिंदू संस्कृतीत कर्तव्य नाही का? आलेल्या आधी या म्हणा, त्याला पाणी विचारा, छान नका देऊ. लक्षात फार महत्वाची गोष्ट पाळा. याचं म्हणा पहिलं तर देवर्षी नारदांचा अतिशय यथोचित असा सन्मान करण्यात आला.
दशरथ राजा स्वतः पायाशी बसला राजा असून, आणि दशरथ राजाची भावना काय होती? भावना दशरथ राजाने पायाशी बसून नारदांना सांगितली की तुमच्यासारखे ऋषी आज माझ्या अयोध्या नगरीमध्ये आले, म्हणजे
काय अवस्था झाली बघा. असे भूकंप होतील, वादळ सुटेल, पूर येतील, झाडं धडाधड पडतील. निसर्ग चक्रीवादळाचा अनुभव आहे तुम्हाला. आणि प्रजेमध्ये मारामाऱ्या होतील, भांडण होतील. आणि या सगळ्याचा परिणाम असा होईल की तुझ्या राज्यातले जे सज्जन साधू संत आहेत ते डोंगरामध्ये जाऊन गुहेत जाऊन रडतील. कृष्ण म्हणतो आहे मी तर कधीच वाईट वागलो नाही कोणाशी. मग असं का? नारदाला विचारतात महाशय मला सांगा की माझ्या राज्यावर संकट काय येणार, मी काय चूक केली आहे. तेव्हा नारदाने सांगितलं प्रत्येक वेळी आपली चूक असते म्हणून होत नाही. लक्षात भक्तीच्या बाबतीत बघा ना, अनेक जण भक्त असतात देवाचा. पण भक्ती तीन प्रकारे बघा. भक्तांचे तीन प्रकार सांगतो मी. काही जण असे असतात की जन्मल्यापासून भक्ती असते, घराघरात संस्कार असते म्हणून जन्मल्यापासून भक्ती करत असतात. मग ते एवढे लोक काय करतात, कथा कीर्तन देवाला देतात जन्मल्यापासून भक्ती. काही भक्त कसे असतात, काहीतरी तडाखा बसला, संकट आलं की देवाकडे व्हायचं, देवळ्या भक्त. हा दुसरा भक्ताचा प्रकार. आणि काही तर असे असतात की रामनाम घेतलं तरी भक्ती नाही, त्यांचं बोलणं करतात. असे वेगवेगळे भक्त असतात. प्रत्येक गोष्टीला कारण असतं, कारणाशिवाय काही घडत नाही. मग नारदाने सांगितलं राजा तू चांगला वागतोस, तू खराब नाही, सगळं बरोबर आहे. पण कधी कधी काही सामूहिक गोष्टी असतात, त्या नगराचं काही सामूहिक असतं आणि त्याच्यामुळे संकट येतं. तर तुझ्या चुकीच्या वागणुकीमुळे संकट येणार नाहीये, पण संकट नगरावर येणार हे नक्की आहे. मला सांगा निसर्ग चक्रीवादळ आपल्याकडे येऊ नये. काय आपल्या गावात आपल्या व्यक्तिगत गुन्हा होता असं नाही, पण सगळ्या गावाला ते संकट. पण ते गावाचं सामूहिक कर्म, कधी कधी सामूहिक कर्मामुळे संकट येतात. तसं हे संकट तुझ्यावर येणार आहे नक्की आहे, ते मी सांगायला आलोय. राजा म्हणाला पण ते काय येणार आणि कुणामुळे येणार आहे तेवढं सांगा. मी म्हणाले सांगतो, ते सांगायला आलोय. कुणामुळे संकट येणार आहे तर शनी महाराज. शनी महाराज म्हणजे कोण? आज रविवार आहे बघा. ही कथा काय इथे करताना म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींचा विचार केलाय, लक्षात घ्या. आज रविवार आहे. रविवार म्हणजे सूर्याची उपासना करायचा दिवस आणि सूर्याचा पुत्र म्हणजे शनी महाराज. हे शनी महाराज जे आहेत ते रोहिणी नक्षत्र शतक ओलांडून जाणार आहेत. त्यावेळेला त्यांची छाया, त्यांची सावली तुझ्या अयोध्या नगरीवर पडणार आहे. आणि शनीचा प्रताप तुम्हाला माहिती आहे. शनीची 7.5 जर लागली तर 7.5 वर्ष वाट लागते सगळ्याची. मग शनी महाराज तुझ्या नगरीवर जाणार आहे, त्यांची छाया तुझ्या नगरीवर पडणार आहे. त्यामुळे भूकंप, मारामाऱ्या, उपासमारी, दंगे रोखे हे सगळे होणार आहे की ते तू वाचवू शकतो. तुझ्या याच्यात काहीच होणार नाही, पण शनी आपल्या वाटेने जाणार, ते मार्ग बदलणार नाही आणि तुझ्या नगरीवर संकट येणार आहे. राजा म्हणाला मग काय करू? म्हणाले तुला काही करता येणार नाही. शरीर बघा, आता ज्यांनी शरीर मागतो वाचला असेल त्यांना माहिती असेल की आपण सुद्धा बघा एखाद्या ज्योतिषाकडे गेलो की तो सांगतो शनीची 7.5 आहे आणि शनीची 7.5 असेल तर भले भले नावावर बसतात, त्याच्यापुढे कुणाचं काहीही चालत नाही. असे शनी महाराज तुझ्या नगरीवरती जाणार, नगरीतून जाणार आहे, त्यांची सावली पडणार आहे फक्त, आणि त्यामुळे तुझ्या प्रजेला त्रास होणार आहे. राजाला वाईट वाटलं, मुलासारखं प्रेम माझ्या प्रजेवर माझा आहे आणि माझ्या प्रजेचे असे हाल होणार असतील तर मी राजा असून उपयोग काय? मग त्याने नारदाला सांगितलं तुम्ही अपाय सांगितला, आता याच्यावरचा उपाय सांगा, नाहीतर मी निरुपाय आहे. पण नारदाने सांगितलं मी सांगणार नाही, मला माहिती आहे, पण तो माझा अधिकार नाही. आपला अधिकार नसेल तिथे बोलू नये. नारदाला सांगता आलं असतं, पण नारदाने काय सांगितलं, राजा मी तुला सावध करतो, पण याच्यावरचा उपाय सांगायचा मला अधिकार नाही. याच्यासाठी तो अधिकार कुणाला आहे तर तुझे जे कुलगुरू आहे त्यांना जाऊन विचार. पण जोपर्यंत तुझे कुलगुरू आहे तोपर्यंत तो अधिकार त्यांचा आहे. दुसऱ्याच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. वाक्य अंडरलाईन करून ठेवा. मग
नारदाने सांगितलं की मी तुला काय होणार आहे ते सांगितलं, उपाय पण सांगितला. उपाय पुढे तो विचार, तुझे ते कुलगुरू आहे. आता अयोध्येतल्या सगळ्यांचे कुलगुरू कोण होते? तो वसिष्ठ महाराज. वसिष्ठ महाराज दशरथ देखील कुलगुरू तेच होते. पण राजा दशरथाच्या लक्षात आलं की माझ्या प्रजेला वाचवणं हे माझं काम आहे. मग आता याच्यातून मला वाचायचं असेल तर मला कुलगुरूने गेलं पाहिजे. म्हणून दुसऱ्या दिवशी राजाने लगेच ग्रंथ काढला आणि वसिष्ठांकडे राजा गेलाय. दशरथ बोले गुरु राजा तारी तू मदताही राया. दशरथ बोले गुरु राजा तारी तू मदताही राया. दशरथ बोले गुरु राजा तारी तू मदताही राया. प्रजेवरी येई विघ्न करे, प्रजेवरी येई विघ्न करे. मग मी भूपती काय करे, भूपती राजा. प्रजेवरी येई विघ्न करे, मग मी भूपती काय करे. जीवन सब हो जवानी, संकट सागरी नहीं. सब हो जवानी, श्रेष्ठ तुझा पाया. वंदितो श्रेष्ठ तुझा पाया. तारी तू मदताही राया. बोले राजा तारी तू मदताही जाऊन गुरुंना वंदन केलं, साष्टांग नमस्कार घातला आणि वसिष्ठ महामुनीने सांगितलं की आता तुम्ही त्याच्यातून मला काढा. असं संकट माझ्या राज्यावर येतंय, शनी महाराज येत आहे, तर तुम्ही मला आशीर्वाद द्या. वसिष्ठ महामुनीने ऐकून घेतलं आणि राजा म्हणतोय जर शनी महाराज माझ्या अयोध्या नगरीतल्या लोकांना त्रास देत असतील तर मी पराक्रमी आहे, माझं नाव दशरथ आहे, मी त्यांना थांबवेन जाऊन त्यांच्याशी युद्ध करेन आणि माझ्या नगरीमध्ये त्याने येऊ देणार नाही. आणि दशरथ खरंच पराक्रमी होते, लक्षात घ्या. पण वसिष्ठाने सांगितलं राजा बरोबर आहे, तुझ्या पराक्रमाबद्दल मला शंका नाही. देवांबरोबर त्याच्या मदतीला तू लढायला जातो, इतका पराक्रम तुझा आहे, नावच तुझं दशरथ आहे. 10,000 रथांवर एकदम अधिपत्य करून तू लढाई करू शकतो, तर शनीशी तू युद्ध करू शकशील. पण लक्षात ठेव, प्रत्येक वेळी फक्त पराक्रमच उपयोगी पडत नाही. हे फार महत्त्वाचं आहे. कोणतंही कार्य करत असताना जर भगवंताचं अधिष्ठान नसेल तर ती केलेली चळवळ फक्त वळवळ ठरते. म्हणून कुठच्याही कामाच्या पाठीमागे भगवंताचं अधिष्ठान असतं. तेव्हा तू पराक्रमी असलास ना तर एक लक्षात ठेव, तू किंचित नाहीस, तू सर्वज्ञ भगवान नाहीस. तू राजा दशरथ आहे, अयोध्येचा पृथ्वीचा राजा आहे, पण तू किंचित नाहीस, तू मनुष्य आहेस, तू सर्वज्ञ भगवान नाहीस. तर तुझ्या मनात ते होईल असं नाही. यासाठी तुला भगवंताचा आशीर्वाद घ्यावा लागेल. भगवंताचा अधिष्ठान पाठीशी असेल तो होईल. आणि मग तुला गुरुंनी त्याला उपाय सांगितला, राजा आज आवाज बरं झालं, योग चांगला आहे, तुझं भाग्य चांगलं. का? उदयिक आहे संकष्टी व्रत, उदयिक आहे संकष्टी व्रत, राही तू उपोषित. उदयिक आहे संकष्टी व्रत, राही तू उपोषित. आणि पुलोया एकदंत शरणदायी तया. राजा उद्या संकष्टीचं व्रत आहे, मंगलमूर्तीचं सगळ्यात आवडतं व्रत आहे संकष्टीचं. तेव्हा उद्या
मी सांगतो तसं संकल्पित होतं. सकाळी उठल्यापासून पहिल्यांदा डोळे उघडल्यानंतर मंगलमूर्तीचं नाम, गं गणपते नमः, गं गणपते नमः, गं गणपते नमः, हा गणपतीचा बीज मंत्र आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक याचे एक बीज मंत्र असतात, तसा गणपतीचा बीज मंत्र आहे. सतत डोळे उघडल्यापासून रात्री डोळे उघडल्यानंतर जप करायचा, गं गणपते नमः. दुसरं, राही तू उपोषित, म्हणजे काय, संपूर्ण दिवस मंगलमूर्तीच्या जवळ राहायचं आणि उपोषित म्हणजे उपवास करायचा. इथे आम्ही काय करतो, आम्ही पण उपवास करतो एकादशीचा, शिवरात्रीचा, पण आम्ही काय करतो, आम्ही उपवास करत नाही. आम्ही मुळात त्या शब्दाचाच बदल करून टाकला, आम्ही त्याला उपवास करून टाकला. मूळ शब्द उपवास आहे, आम्ही काय केला, उपवास. आणि बाजारामध्ये उपवासाचे 350 पदार्थ पुस्तक आलं, म्हणजे आज एकादशी ना, मग असं कर, सकाळी साबुदाण्याची खिचडी कर, दुपारला बटाटा टाकीस, नंतर मग रात्रीला तांदूळ केली आणि रात्री मग बघू काय ते वेगळं तांदूळ. म्हणजे आम्ही काय करतो माहिती का, चेंज ऑफ फूड, खायच्या पदार्थात बदल करतो आणि आम्ही उपवास करतो. पण शास्त्रामध्ये उपवास करायला नाही सांगितलेला, उपवास करायला सांगितलंय. म्हणजे ज्या देवतेचा उपवास करत त्याच्या जवळ बसायचंय, त्याचं नाम घ्यायचंय आणि काहीही खायचं प्यायचं नाही. शास्त्रामध्ये कुठेही उपवासाला हे चालतं असं लिहिलेलं नाही. तुमच्यापैकी सगळ्यांना सांगतो, कुणालाही कुठे मिळालं तुम्हाला आणून दाखवा, पुढच्या वेळच्या मित्रावर मी ते सांगेन. पण शास्त्र कुठे लिहिलेलंच नाही की उपवास आहे. साबुदाणा नावाची वस्तू शास्त्रप्रमाणे लिहिली तर होती नाही का हो, मग कोणी त्याच्यावर हा साबुदाणा चालतो? कुठे शास्त्रात उपवास हे चालतं ते चालतं असं लिहिलेलं नाही. पण मग काही जरा थोडे विद्वान असतात, स्वतःला काही समजत असतं, ते लोक नंतर गोवा येतात, वा म्हणजे तो तयार असतो, बारागावचं पाणी तुला नसतो आम्ही पण नाही, पण ते पुराणामध्ये सांगितलंय हे चालतं ते चालतं, आम्ही तयार असतो. आम्ही त्याला सांगतो पुराणामध्ये काय सांगितलंय, तिथे शब्द काय वापरलाय. हवीर द्रव्य जर अशक्य असेल, गरजच असेल, शक्यच नसेल उपोषित राहणं, तर हवीर द्रव्य म्हणजे काय, यज्ञ याग करताना त्याच्यामध्ये आहुती देण्यासाठी जे काही वापरलं जातं त्याला हवीर द्रव्य असं म्हणतात. पण इथे सुद्धा आम्ही कसं बोलतो, आम्ही काय म्हणतो, यज्ञात टाकायच्या वस्तू नाही, शब्द चुकीचा वापरतो. यज्ञात टाकायच्या वस्तू म्हणू नका, यज्ञ गेला वाया, त्याला हवीर द्रव्य असं म्हणतात. शब्द काय योग्य वापरायला पाहिजे, 2 मिनिटं जास्त वेळ काढायला एक गोष्ट सांगतो. आपल्याला दुसऱ्याला जेवायला बोलायची हौस असते अनेकदा, पण बोलावताना कसं बोलायचं ते ऐकून ठेवावं लागतं. म्हणजे कुणाच्या मनात असलं मला बोलायचं तर साधू संन्यासी असतील, संन्यासी त्यांना जेवायला बोलायचं असेल तर त्यांना जाऊन असं सांगायचं, उद्या आमच्याकडे पुढीला या. त्यांना काय सांगायचं, आमच्याकडे उद्या पुढीला या. पुढीला असं शब्द आहे. कीर्तनकार प्रवचनकार असतील त्यांना बोलायचं असेल तर उद्या आमच्याकडे महाप्रसादाला या असं बोलायचं. सज्जन कोणी असतील त्यांना बोलायचं असेल तर उद्या आमच्याकडे भोजनाला या असं म्हणायचं. आणि सर्वसामान्य कोणाला बोलायचं असेल तर त्यांना जेवायला या. आणि अगदीच जवळचा जीवस्य कंठस्थ मित्र असेल तर उद्या ये गिळायला. बघा कृती तिथे नाही, बोलवायचं सगळं, पण सांगण्यामध्ये शब्द वेगवेगळे आहेत. आपला विषय चाललाय तो उपवास आणि उपास. तर वसिष्ठ महामुनी राजाला सांगितलं उपवास करायचा आहे, हे चालतं ते चालतं नाही. आणि संध्याकाळचा तो उपवास करून संध्याकाळच्या वेळेला तू तुझ्या हाताने मातीची एक मूर्ती तयार करायची, मंगलमूर्तीची. मंगलमूर्तीचं खरं रूप आहे तर जाऊन कारखान्यातून मूर्ती आणायचं नाहीये. मातीची मूर्ती तयार करायची, तिचं पूजन करायचं आणि मग पूजन करून तीर्थप्रसाद घेऊन
वशिष्ठ महामुनींनी सांगितलं तसं राजा दशरथाने केलं. सकाळी पासून डोळे उघडल्यापासून जग सुरू झाला गणपतींना काही पाणी सुद्धा घेतलं नाही राजासाठी आणि संध्याकाळी मूर्ती केली. जसं गुरुनी सांगितलं तर तसं केलं. तर हल्ली काय माहिती का, गुरुजी पण आपल्याला सांगतात असं करा असं करा आणि आपण काय म्हणतो हे केलं तर काय झालं, हे केलं तर काय झालं, ते केलं तर काय झालं आणि सगळं आपलं कार्य वाया जातं. समर्थाने मस्त सांगून ठेवलंय बघा, यथा सांगते कर्म काही घडेना, यथा सांगते कर्म काही घडेना, घडे कर्म ते पुण्य काही पडेना. आज आम्ही करायला जातो काही काम, यज्ञयाग सुद्धा करतो पण त्याचं पुण्य आम्हाला मिळत नाही. का मिळत नाही? यथा सांगते कर्म काही घडेना. आम्हाला वाटतं वर्षातून एकदा सत्काराची पूजा आमच्या घरामध्ये करावी आणि घरात परंपरा असते म्हणून आम्ही करायला जातो, पण आम्ही तयारीला दुकानात गेलो की पूजेचे सुपारी घ्या, पूजेचे नारळ घ्या छोटे छोटे. तयारी करताना आमची जरी भावना असेल तर त्या पूजेचं फळ का मिळेल? लक्षात यथा सांगते कर्म काही घडेना, समर्थाने सांगितलं आणि घडे कर्म ते पुण्य. जर यथा सांगते यज्ञयाग आज केले तर आजही मिळतं सगळं. जसं दशरथ राजाला मिळालं पण मिळालं तर राजाने यथा सांग असं संकष्टीचं व्रत केलं, मंगलमूर्तीचं मूर्ती वगैरे केली, पूजा केली, जसं गुरुनी सांगितली होती तसं केलं आणि मग मंगलमूर्ती समोर राजा हात जोडून उभा राहिला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. राजा उभा राहिला मंगलमूर्ती समोर आणि गुरुनी पण मग त्याला प्रसाद दिला. तीर्थ प्रसाद देवनी गुरुजी सांगती आता निघाया, तीर्थ प्रसाद देवनी गुरुजी सांगती आता निघाया. समरी विजय श्री करेल गणपती येईल तारा. राजाने नमस्कार केल्यानंतर स्वतः वशिष्ठ महामुनी तीर्थ दिले हातावर राजाच्या दशरथाच्या आणि प्रसाद काय दिला तर मंगलमूर्तीच्या भाल प्रदेशावर वाहिलेल्या ज्या दुर्वा होत्या या दुर्वांचा प्रसाद दशरथाला दिला. दुर्वा फार महत्त्वाच्या आहेत. गणपतीला अतिशय प्रिय असणाऱ्या दुर्वा त्या गणपतीला प्रिय आहे. त्यामुळे काय याची कथा गणेश पुराणामध्ये आहे, त्याची एक वेगळी कथा आहे ती आज म्हणतो. पण मंगलमूर्तीला प्रिय आहेतच पण ते आपल्याला सुद्धा आयुर्वेदात सुद्धा महत्त्वाचे आहे. माणसं सोडावं प्राण्यांना नसतात तर आपल्यापेक्षा. कुत्री माणसाचं निरीक्षण करा, कोण बिघडलं तर पहिलं दुर्वास करा, तर त्यांना कळतं काय खावं. आणि माणसालाच कळत नाही काय खावं आणि तो काही खातो. कुत्री माणसं सुद्धा कोण बिघडलं तर दुर्वा खातात आणि दुर्वा इतक्या महत्त्वाच्या आहे, शांततेसाठी महत्त्वाच्या आहे, स्त्रियांच्या बाबतीत सांगेल वंशवृद्धीसाठी पण महत्त्वाचं आहे. दुर्वा फार महत्त्वाचा आहे, अतिशय पवित्र आहे आणि म्हणून मंगलमूर्तीला प्रिय आहे. त्या मंगलमूर्तीच्या भारत प्रदेशावरच्या दुर्वा काढल्या आणि दशरथ राजाला दिल्या. त्यांनी नमस्कार पूर्वक त्या आपल्याजवळ घेतल्या आणि राजा युद्धाला निघाला. आणि जिथे शनी महाराज तिथे येऊन पोहोचले होते तिथपर्यंत राजा त्याला सांभाळला आणि त्यांनी शनी महाराजाला थांबवलं. थांबा. शनी म्हणाले काय, मी कुणाच्या थांबत नसतो म्हणाले, मी माझ्या मार्गाने जातो, मी कधी थांबत नाही. दशरथ राजा मला बरोबर आहे, मला माहिती आहे, पण तुम्ही सांगाल की तुमची सेवा करतो, पण तुमचं पाऊल पुढे टाकू नका, कारण तुमची छाया जर माझ्या अयोध्यात विरुद्ध पडली तर माझी नगरी संकटात जाणार आहे. तर मी तुमची सांगाल ती सेवा करेन पण पुढे येऊ नका. शनी म्हणाला नाही, माझा तो स्वभाव नाही, मी माझ्या मार्गाने जाणार, तू माझ्या मार्गात आडवा येऊ नकोस, बाजूला हो. दशरथाने पण सांगितलं नाही नाही, माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत तुम्हाला पुढे पाऊल टाकू देणार नाही. म्हणजे काय करशील शनी महाराजांनी विचारलं. पुढे आला पाऊल टाकलं तर युद्ध करेल. शनी महाराज म्हणाले अरे वा, म्हणजे तयारी युद्धाच्या आला होता आणि मग पायापायचं नाटक कशाला. नाही म्हणाला आधी सांगून बघितलेलं माझ्या जीवात जीव आहे कारण मी राजा आहे आणि राजाचं कर्तव्य आहे प्रजेचं रक्षण
मात्र लक्षात घ्या. शनी म्हणाला ठीक आहे मग युद्धाचं काय लढायचं कर सुरुवात युद्धाला बाजूला कर्णवाद्य आणि दोन्हीकडे शनी महाराज ही पराक्रमी होते. शनी महाराज दोघांकडे रणवाद्य वाजली आणि दोघांची खरंच युद्धाला सुरुवात झाली. आधी शस्त्र एकमेकांना सोडून झाली. आपण रामायण मालिका बघितली असेल, हा बाण पूर्ण हा बाण पूर्ण केला. मग अस्त्रांचा मारा सुरू झाला. लक्षात घ्या शस्त्र वेगळे अस्त्र वेगळे. अस्त्र शस्त्र एकच नाही पुन्हा वेगळे झाले. मग अस्त्रांचा मारा सुरू झाला. एकमेकांवर अस्त्र सोडायला लागले. शनीने तिकडून सगळीकडे आग लागावी म्हणून अग्निअस्त्र सोडले. दशरथाने बघितलं की शनीने अग्निअस्त्र सोडले. जर हे इकडे आलं तर अख्खी अयोध्या पेटली म्हणून यांनी पर्जन्यास्त्र सोडले. पाऊस जलास्त्र. शनीने विचार केला यांनी पर्जन्यास्त्र सोडून माझा अग्निअस्त्र नाहीसा केलाय काय. मग त्यांनी तिकडून वायू अस्त्र सोडलं, पवनास्त्र, जोरदार वारा. आता आपल्याला काही वाटत नाही, थोडासा वारा तो बरा वाटतो, पण निसर्ग चक्रीवादळाच्या कसं वाटतं तसा वारा अख्खी अयोध्या उडून जाईल. ते पवनास्त्र सोडलं शनीने. राजा दशरथने बघितलंय पवनास्त्र सोडलंय, यांनी पर्वतास्त्र सोडलं. मोठा पर्वत आडवा अडला वारा आणि असं अस्त्रांचं युद्ध दोघांचं सुरू झालं. आणि असं करता करता शनीने आपल्या जवळचं वज्र अस्त्र सोडलं. आणि वज्र अस्त्र असं आहे की सगळ्याचा चक्काचूर करून टाकला. आणि राजा दशरथाने बघितलं की आता शनी काय सोडतोय, पण शत्रूची माहिती असते शत्रूला. बघा त्याची माहिती आपल्याकडे आधी असते, शेजाऱ्याच्या घरात काय आपल्याला आधी माहिती असते. तसं याने बघितलं शनी काय सोडतोय, वज्र असतं. आणि दशरथ राजा चिंतित पडला, आता याला उपाय काय आणि चक्काचूर करणार सगळ्याचं काय सोडू. असा चिंतेमध्ये दशरथ राजा पडला. तेवढ्यात मागून परत आवाज आला, वेळेवर येणं. मी आलेल्या वेळेवर रोजच वेळेवर येऊ. लक्षात ठेवा. नारद महामुनी देखील वेळेवर तिथे आले. ते राजा म्हणाले घाबरू नकोस, मला माहिती होतं तू चिंतेत पडशील, पण घाबरू नकोस. वसिष्ठ महामुनीने सांगितलं तुला सगळं कसं तू केलं. मग वसिष्ठ महामुनी तुला प्रसाद दिला ना. म्हणाले हो. म्हणजे काय दिला. मंगलमूर्तीच्या कपाळावरचे दुर्वांतून काढून दिले. मग म्हणाले त्याचा वापर करते सांगायला आलं. असा बाण असा घे, बाणाच्या टोकावरती एक दुर्वांकुर ठेव, मंत्र म्हण आणि तो सोड. दशरथ राजांनी नारदाने सांगितलं तसं केलं. बाण काढला. आपल्या जवळ मंगलमूर्तीने प्रसाद म्हणून दिलेला ते दुर्वांकुर होते. त्यातला एक दुर्वांकुर बाणाच्या टोकावर ठेवला आणि आता बाण सोडणार तेवढ्या शनीने तिकडून बघितलं की दशरथ राजा मंगलमूर्तीने प्रसाद म्हणून दिलेला दुर्वांकुर ठेवून बाण सोडतोय. म्हणजे हे जे अस्त्र आहे ना ते संहारास्त्र झालं. मला नव्हे अख्ख्या सृष्टीला नाहीसं करायची ताकद त्यांच्यात आहे. त्यामुळे शनी सांगितलं दशरथ राजा थांब, हा बाण सोडू नकोस, सगळ्या सृष्टीचा विनाश होईल. दशरथ म्हणाला तुम्ही पण थांबवा तुमचा. म्हणाले बरं थांबवतो, माझं वज्र मागे येतो वज्रास्त्र, पण हा बाण तू सोडू नकोस, कारण याच्यामुळे सगळ्या सृष्टीचा विनाश होईल. इतकं संहारक शस्त्र आहे, पण त्याच्यावर मंगलमूर्तीने प्रसाद म्हणून दिलेले दुर्वांकुर आहे. आणि माझ्या आता लक्षात आलं शनी महाराज म्हणाले की तुझ्यावरती मंगलमूर्तीची पूर्ण कृपा आहे म्हणून हे अस्त्र तुझ्याकडे आलं. दशरथ राजा म्हणाला हो मी इथं मंगलमूर्तींना वंदन करून आणि त्याला शरण जाऊ लागलोय. शनी महाराज म्हणाले माझ्या लक्षात आलं हे अस्त्र तू सोडू नकोस. राजा म्हणाला मग मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही ऐका, एक पाऊल नाही पुढे टाकायचं माझ्या लगेच. पण शनी महाराज म्हणाले नाही त्याच गोष्टी सांगू नकोस, चुकीचं काहीतरी सांगू नकोस. माझा मार्ग मी बदलणार नाही, मी जाणार जातो तसा. शनी कधी आपला मार्ग बदलत नाही. पण आता सांगतो तुझ्यावर मंगलमूर्तीची कृपा आहे, तर तुम्ही सगळ्यांनी मंगलमूर्तीचं पूजन स्मरण प्रथम करा आणि त्याच्यानंतर माझं देखील नाम जप वगैरे सगळं केलं, माझंही पूजन केलं, तर माझी जी पीडा होणार आहे ती होणार नाही, किंवा झाली तरी ती सहन करायची ताकद तुमच्यावर येईल. हा उपाय मी सांगतो.
म्हणजे बघा आपण डॉक्टरकडे जातो की नाही, डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला औषध देतो, पण मृत्यू टाळतो का? नाही. रोग बरा व्हायला औषध देतो, मृत्यू टाळत नाही. शरीर तेच सांगितलं की मी जाणार माझ्या मार्गाने, माझी पीडा होणार, पण ती पीडेचा त्रास तुझ्या प्रजाजनांना होणार नाही, म्हणून तुम्ही मंगलमूर्तीचं रोज नाम घ्या, पूजन करा, स्मरण करा, आणि त्याचबरोबर माझी जपजाप्य किंवा पूजन करा, त्यामुळे माझ्या पीडेचा त्रास तुमच्या आयुष्यातल्या कुणालाही होणार नाही. म्हणजे दोघांसाठी मार्ग निघाला. दशरथ राजाला देखील आनंद वाटला आणि दशरथ राजा आपल्या नगरीवर संकट टाळून परत आला. सगळ्या प्रजाजनांनी राजाचा जय जयकार केला, तेव्हा राजाने दशरथ राजाने सगळ्या प्रजांना सांगितलं जय जयकार माझा करू नका. आणि हे सगळं कुणामुळे घडलं? अघटित व्रत महिमा गणेशा, अघटित व्रत महिमा गणेशा, अघटित व्रत महिमा, अघटित व्रत महिमा. गिरिजानंदना शंभूतनया, गिरिजानंदना शंभूतनया, अघटित व्रत महिमा. मंगलमूर्तीच्या अघटित महिन्यामुळे हे सगळं घडलं आणि त्यामुळे अयोध्या नगरीचं रक्षण झालं. आणि अयोध्या नगरीचं रक्षण झालं म्हणून पुढे दशरथ आणि तिन्ही राण्या आणि मग त्याच्यानंतर पुढे श्रीरामप्रभूंचा जन्म. ज्या आधी पहिल्या दिवशी आपण काय बघितलं की नगरी कशी सक्षम आहे. आता उद्या रामप्रभूंच्या जन्माच्या आधी काही जी कथा घडली तिचा आपण विचार करावा. हळूहळू 6 दिवस रामप्रभू जशी बुद्धी देतील, शक्ती देतील, तशी कीर्तन सेवा तुमच्या समोर करेल. पहिल्या दिवशी मंगलाचरणाचं कीर्तन करावं, म्हणजे पूर्वरंग मंगलमूर्तीचा आणि कथा देखील मंगलमूर्तींच्या कृपेची, अशी रामप्रभूंनी जशी बुद्धी दिली तशी तुमच्या सगळ्यांसमोर ठेवली. सगळ्यांनी जे चांगलं असेल तेवढं घरी घेऊन जा. एकच वाक्य सांगतो, घरी काय द्यायचं तर कुठच्याही कामाची सुरुवात करताना मंगलमूर्तीचं स्मरण करायचं, नाम घ्यायचं, पूजन करायचं. एवढं एक निरोप घराघरात नेऊन पोहोचवा, ते माझं कीर्तन सार्थकी लागलं असं मी सांगते. कारण मूळ अभंगामध्ये महाराजांनी काय सांगितलं, शक्य असेल तरी अजून काही जणांना बोलवा, कथा कीर्तन ऐकली तर नक्कीच फायदा होईल. एवढं लक्षात ठेवा.